गुड मॉर्निंग क्युरीज. सो हा माझा पहिला व्लॉग आहे अबाउट माय डेली रुटीन अँड एव्हरीथिंग. सो लेट्स सी. आय एम जस्ट सो एक्सायटेड. माझ्या दिवसभरात काय होतं, अवतीभवतीचे लोक, सगळं तुम्हाला सांगण्यामध्ये. सो लेट्स सी. हेलो गाइस, वेलकम टू अवर न्यू व्लॉग। तो आज हम करने वाले हैं रिया को त्रास। गप बस बावळट. तो आज हमारे हो गए 26 मिलियन सब्सक्राइबर्स। 26 तरी है का? क्युरीज, दिस इज माय बबुचका, माय कुचिकू, अँड दिस इज इडियट. मस्त त्रास द्यायचं काम करायचं. अयो हे बा, अजून ब्रश नाही झाला. आमच्या घरात सगळ्यांचे नाश्ते झाले. याचा अजून ब्रश आंघोळ काहीच नाही झालंय. आराध्याने नाश्ता केला, जेवण केलं, आत्ता फरसाण खाल्ला आणि आता म्हणतोय वडापाव खायचा. का रे? आपला टी शर्ट सेम आहे बघ. पण मी घरी तुझ्यापेक्षा. आंघोळने केली, तोंड धुतोय आणि म्हणे चल वडापाव घेऊन ये. गबरे. वाजलेत 11:15 आणि आमचं असं चाललंय की आपण मोमोज बनवूया. हा कामचुकार काहीच करत नाहीये. जे आहे ते सगळं मी केलंय. इथे या व्हेजीस कट केल्या, ते हे मळ. ही घाण साफ कर. अजीब जानवर है. आपण स्टफिंग बनवूया. आपण बटर टाकूया. बटर टाकायचं, तेल टाकूया. आराध्यासारखं मोठं जाड बटर आपण याच्यात टाकूया. माझा कामचुकार भाऊ गेलेला आहे हे सगळं सोडून. म्हणजे मी फक्त बनवायचं आणि याने फक्त खायचं. हा नेहमी माझा भाऊ खूप चांगला आहे. सामान मी आणायला चाललोय. इथे आमची शेजवान चटणीची बॉटल फुटलेली आहे. ही यांनी फोडलेली आहे. आमच्याकडून फुटली असती ना. Some sauces, some spices in it. That's why it is looking something different. शेजवान चटणीची बॉटल फुटली आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की आमच्याकडनं जर फुटली असते तर मला कुत्र्यासारखं मारलं असतं. अमेझिंग. इथे ऑलमोस्ट स्टफिंग रेडी आहे. हा डो आहे आणि हा रिकाम टवळा आहे. मोमोज स्टीम करायचे भांडे घेऊन ये. पप्पांना विचारावं लागत. आमच्या घरात सगळं पप्पांना माहीत असतं, मम्मीला नाही. इट इज उनो रिव्हर्स गाईज. शी आली. देखो गाईज, ताबूत मध्ये ठेवलेले असं की सोन्याचं भांडं. प्रूफ. छोटे स्लाइसेस करायला, नॉट स्लाइसेस, छोटे छोटे गोल करायला आपण हे वापरूया. लाईक वी विल जस्ट प्लेस इट समथिंग लाईक दिस. आणि असं 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 असं. वी गॉट इट गाईज. हे बघा, असं करून मग आपण ना, मी नाही करील, माझं
एका रीलमध्ये बघितलेलं ते असे पंच करतात, असं फोल्ड करून पंच करतात. मी पण बनवणार होते. थांब नाही होते का तेल लावलं का तू त्याला? ते ना माल बनवून दे ना एकदम. कसं दिसतं? सो इट इज समथिंग लाईक दिस. आय नो ते कसं तरी दिसतंय. आता मी याच्याहून चांगलं बनवून दाखवणार आहे. बघूच. एवढं का टाक ना. ते पण आपल्याला याचं चीज टाकायचं होतं ना. थांब ना मला असं थोडेसे असे ते चीजची टीप बनली. हे बघ कसं करायचं. नाही रे, हे बघ तुला सांगते कसं. नाही ना, मी माझं काढून तर देते ना. आम्ही मॅचिंग घातलंय गाईस. जर ते फुटलं एवढी फिलिंग टाकायची. तू टाकली ना गधड्या. हे मध्ये टाक ना. ना बाहेर फुटेल ते मध्ये गेल्यावर, स्टीम केल्यावर. हा आहे उकडीचा मोमोज. तो गोरा आहे आणि हा आमचा करपलेला चॉकलेट मोमो आहे. हे बघा मी मोदक बनवलेला आहे आणि हिने ते आळी बनवलेली आहे. त्या तिथंच ठेवलं. याच्यावरतीच तू हा व्हिडिओ हे बघ तुझाच फुटला. माझा म्हणजे कोणाचा फुटल. थोडा मैदा उरलेला म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये गार्लिक वगैरे टाकलं, सगळं टाकलं आणि काहीतरी बनवलं. तो बी जाळला. आणि हा फुगलेला आहे कारण की मी याला ओरडलेली आहे, कारण की हा काहीच कामाचा नाही. अरे जळतंय ना. गॅस बंद आहे म्हणून आम्ही अशीच ठेवली स्टीम. आणि बाकी आम्ही असे थोडे पॅन फ्राय केले. सो दिस इज हाऊ अ प्लेट लुक्स लाईक. दिस आर जस्ट स्टीम्ड. These are little bit fried, and this is some kind of garlic bread kind of, and this is useless monkey. Okay, bye. अच्छा म्हणजे नाटक होते. खा पटकन. बंदूक खाली करा प्लीज. बघा कसा खातोय बघा. One eternity later. खाऊन मी जे झोपले ते आता वाजले काहीतरी 5:30 पावणे 6. मेरे को क्या, मैं तो कैप्टन प्रोसेस में हूँ. Anyway, मैं आवडते and I'll just catch you guys back. मोमोज बनवल्यानंतर आम्ही मम्मीला मोमोज ठेवले नाही म्हणून तिने आता ओला नारळाच्या करंज्या बनवल्या. बघायचं का? छान आहे. आता त्या ओला नारळाच्या करंज्या बनवून झाल्यानंतर माझ्या आईने कांदा भाजी केली. ही खिचडी मी बनवली आहे कारण मला खिचडी खावीशी वाटत होती आज. लुक हाउ अ कंप्लीट मील लुक्स लाइक. आपकी बेटी को कुछ कहा तो आप चुप रह सकती हैं, लेकिन मेरे पति को. जेवण करून चक्कर मारून झालेली आहे. आता आम्ही झोपणार आहोत. बाय बाय. गुड नाईट.